नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आपले मित्र चेतन आणि कृष्णा आले होते कारण आज आपला संध्याकाळी प्लॅन ठरला होता कुठेतरी फिरायला जायचा। आणि आपण सरळ येऊन पोहोचलो वेंगुर्ल्याच्या सागरेश्वर बीच वरती पोहोचून 2 मिनिटं नाही झाली होती तेवढ्यातच धनू म्हणाले, तुम्हाला आठवतंय का आपण कॉलेजला असताना एका हिडन बीच वरती जायचो, ते बीच कोणतं ते? हे ऐकताच आमचं सगळ्यांचं मन झालं की त्याच बीचला जायचं। आम्ही पकडला सरळ वांगणीचा रस्ता आणि त्याच्या जरासच पुढे आहे फळेफोंडा बीच। आता लास्ट आम्ही या बीचला आलो होतो बरोबर कॉलेजला असताना 4-5 वर्षापूर्वी, पण रस्ता मात्र मला अजून एकदम तोंडपाठ होता। आणि अशा एका पॉइंटला येऊन आपल्याला गाडी पार्क करावी लागते आणि तिकडनं 100-200 मीटर चालत गेल्यानंतर आपण येऊन पोहोचतो बीच वरती। आणि हाच बीच बघण्यासाठी आम्ही कॉलेज बंक करून यायचो आपल्या ग्रुप सोबत आणि खूप सारी मजा मस्ती करायचो इकडच्या पाण्यात खेळून। मला अजूनही आठवतो तो म्हणजे 2020 चा होळीचा दिवस, तो लास्ट टाइम होता जेव्हा आम्ही आपल्या ग्रुप सोबत या बीच वरती आलो होतो, ते सुद्धा होळी खेळल्यानंतर इथे पोहायला। आणि आपल्या त्याच ग्रुप मधले अजून 2-3 जण तर आले नव्हते, पण आपण त्याच आठवणी आणि गप्पा गोष्टी करत करत कधी आपल्याला संध्याकाळ झाली ते आपल्याला काही कळालंच नाही। फायनली मग आपण वाटेत येताना एक चहा पिला आणि मस्तपैकी वडापाव खाऊन आपण फायनली येऊन पोहोचलो आपल्या घरी। मग त्यानंतर नेक्स्ट ट्रिप कुठे करायचं तो प्लॅन ठरवून आपले मित्र निघाले त्यांच्या घरी जायला आणि आपण आलो आपल्या हॉटेलवरती। सो फायनली असा होता आजचा आपला दिवस। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।